याने पेरणी करताय. ट्रॅक्टरने बैल जोडीनं मजूर भेटत नाही आणि महाग पडतो बुवा ते म्हणून ट्रॅक्टरने पेरताय. ट्रॅक्टरने करताय. ट्रॅक्टरच्या एका दिवसात पेरणी होऊन जाते. हो हो बैल जोडीने 3 दिवस 8 दिवस पुरतो. हा आणि मजूर बी लागले असते. मजूर बी भेटतात आणि महाग बी पडतात मजूर. महाग बी पडतंय ना. हो किती आहे आपलं हे क्षेत्र? 3 एकर आहे. 3 एकर. पूर्ण दादर पेरताय. हो पूर्ण दादा पूर्ण दादर पेरताय. आणि यावर्षी पाऊस बी नाही झाला. पाऊस बी झाला नाही आणि उत्पन्न बी आलं नाही. कपाशी लागवड केली होती का आपण? हो काही उत्पन्न आलं नाही. काही आलं नाही. बाळा पवार केंद्र आली ती म्हणजे जो लागलेला खर्च तोही तो बी आला नाही. आला नाही. आता ही जे दादर आहे याच्यावर अपेक्षा आहे. या जे लागलेला जो कपाशीमध्ये जे नुकसान झालंय ते याच्यात भरून निघेल. हिंगतो का नाही हिंगतो ते पुढची बात आहे. त्याच्यावर अपेक्षा अपेक्षा आहे. निघेल अशी अपेक्षा आहे. हो हो असं आहे. मजूर भेटत नाही त्यामुळे यांत्रिक पद्धतीने शेती करावी लागते. आता ते खर्चिक पुरतं हे यांत्रिक पद्धतीचं खर्चिक पडतं का मजुराच्या खर्चिक पडतं? यांत्रिक पद्धतीचं खर्चिक पडतं. जर मजूरच्या साह्याने पेरणी केली असते तर किती कमी मध्ये झाला असता. घरच्या जर राहिला असता आहोत तर कमी मध्ये राहिला असता. यांत्रिकच्या खर्चिक पडतं. डबल टिबल काम पुरतं हे. आणि मजुराच्या साह्याने जर केलं असतं तर किती दिवस लागले असते काही नाही, एकाच दिवसात पेरणी झाली असती. मजूर किती लागले असते? मजूर काय एक आहोत आणि 2 मजूर लागले आहेत. 2 मजूर लागले असते. आणि आता जे ट्रॅक्टरच्या यंत्रणाच्या साह्याने पेरणी केलं तर याला खर्चिक जास्त लागला. खर्च जास्त लागला. जर क्षेत्र जास्त राहिलं तर त्याला परवडतं यंत्र. क्षेत्र राहिला ते जास्त तर परवडतं. ते कमी क्षेत्रवाल्याला या यंत्रांचं परवडत नाही. किती क्षेत्र आहे आपलं? 2 एकर. 2 एकर. पूर्ण हरभरा. हा पूर्ण